डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. मी चोरून चोरून दोन पेढे खाल्ले. बाप्पाकडून काय मागितलं यावर्षी? फर्स्ट रँक. बाबा ओरडतो की आई जास्त लाड करते काय? मम्मा ओरडते. आणि बाबा लाड करतो. बाप्पाशी बोलू शकतो, भांडू शकतो, तक्रार करू शकतो. हाय हॅलो नमस्कार, मी जयती ABP माझामध्ये तुमचं स्वागत करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या लाडक्या स्वप्नीलच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आणि बाप्पाचं आगमन आणि तुझं घर हे म्हणजे एक अनोखं नातं आहे, एक अनोखा बॉन्ड आहे. कसं वाटतं आज बाप्पाचं आगमन झालं? खूप छान वाटतं. आणि मी सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये आवर्जून सांगतो की जोपर्यंत तुम्ही सगळे घरी येत नाही तोपर्यंत असं वाटत नाही की उत्सव सुरू झाला आहे. कारण मीडिया दरवर्षी हक्काने माझ्याकडे येतो. आणि आता मला पण असं वाटतं की तुम्ही सगळे घरचे, म्हणजे तुम्ही आहातच घरचे सगळे, पण जोपर्यंत तुमच्याशी गप्पा होत नाही, तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांशी गप्पा होत नाहीत तोपर्यंत गणेशोत्सव सुरू झाला असं आता वाटतच नाही. इतके तुम्ही आता आपले झालाय. नेहमी अगदी घाई असते शूट आणि हे सगळं. आता हे 2 दिवस खास बाप्पासाठी आणि फॅमिलीसोबत एक एन्जॉय करताय. हो, 100%. 2 दिवस वर्षातले असे असतात जेव्हा मी 100% पूर्ण वेळ घरी असतो. काय सांगशील? बाप्पा आलाय, काय तयारी केली आहेस, काय काय केलेस तू या सगळ्यामध्ये? म्हणजे माझी चिटकवायला मदत केली आहे. मग सगळं कुठे कसं लावायचं आहे, इथेच जास्त वाटतं आहे, इथेच जास्त वाटतं आहे, डल आहे, हे सगळं. तू बाबाला सजेशन दिले की बाबाने तुला दिले यामध्ये? आम्ही दोघांनी. बाबाची तर काही मदत नाही. ह्याचं श्रेय सगळं लीनाला आहे. लीनाची कल्पकता आहे. आणि लीनाबरोबर आई, आमचा दत्ता, मायरा आणि राघव ह्यांनी सगळं केलं आहे. मी काही नाही केलं. हे सगळं क्रेडिट लीना आणि या टीमचं आहे. बाप्पा आलाय, कसं वाटतंय घरी? काय काय खाऊ केलं आहेस, काय खाल्लंस? मी चोरून चोरून दोन पेढे खाल्ले. ओरडलं नाही तुला कोण? ना बाबा ओरडतो की आई जास्त लाड करते काय? मम्मा ओरडते. आणि बाबा लाड करतो. काय लेकींचं म्हणजे कितीही असलं तरी लेक जास्त जवळची आहे की काय? म्हणजे काय ओरडतोस, तिला ओरडत नाहीस, त्याला ओरडतोस? आता आम्ही बघितलं स्वप्नीलला हिला ओरडत नाहीये, त्याला ओरडतो राघवला. असं का करतोयस? काय लेक ही बापाचा वीक पॉईंट असते आणि मुलगा हा आईचा वीक पॉईंट असतो. सो त्यात काही कमी जास्त नाही, 19-20 असं नाही. पण हा इन्स्टिंक्टिव्हली असं असतं. तर माझं पण आहे. म्हणजे ही जरा बाप्पाचं सगळ्यात आवडतं गाणं कोणतं? मला बाप्पाचे सगळे गाणे आवडतात. तरी एक म्हणून दाखवशील असं? बाबीच्या नवीन फिल्मचं डम डम डम. डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. वा. आता नवरा माझा नवसाचा म्हणजे अगदी लकीएस्ट आहे तुझ्यासाठी. आणि आता नवरा माझा नवसाचा पार्ट 2 येतोय. काय सांगशील, काय धमाल बघायला मिळणार आहे? कारण की तो मूवी एव्हरग्रीन मूवी आहे आणि आत्ता परत नाही. हो, आता नवरा माझा नवसाचा 2 येतोय. 20 सप्टेंबरला तुमच्या भेटीला तो येईल. म्हणजे बाप्पांचं विसर्जन होईल आणि 2 दिवसात बाप्पांचं परत आगमन होईल एका वेगळ्या पद्धतीने प्रत्येक थिएटरात. कारण नवरा माझा नवसाचा हिरो गणपती बाप्पा आहे असं आमचं मत आहे. पहिल्या भागाचा पण आणि या भागाचा पण. नवरा आहे या भागात पण, तो नवसाचा आहे या भागात पण, आणि गणपती बाप्पा आहे. सो ज्या अनेक गोष्टींमुळे पहिला चित्रपट लोकांना आवडला होता त्या सगळ्या गोष्टी आणि त्यापेक्षा जास्त काही. म्हणजे मी असं म्हणतो की नवरा माझा नवसाचा 2 आहे ना, त्यामुळे एक्साइटमेंट डबल आहे, एंटरटेनमेंट डबल आहे, फन डबल आहे, मजा डबल आहे. त्यामुळे मला खात्री आहे की प्रेक्षक गर्दी पण डबल करणार आहेत. आणि पिक्चर तुला कोणत्या वेगळ्या भूमिकेत काय म्हणजे तुझी काय भूमिका असणार ही एक्साइटमेंट आहे? बाकी तर सगळं आहे पण आज स्वप्नीलला आमचा लाडका आहे, तर तुला काय पाहायला मिळेल? वेगळी म्हणजे मला असं वाटतं की निर्माता दिग्दर्शक सचिन अशी पाठी असलेल्या सिनेमात काम करायला मिळणं हीच खूप भाग्याची गोष्ट आहे. त्याच्यात नवरा माझा नवसाचा सारखा फ्रँचाईज असेल आणि तो पुढे न्यायचा असेल तर ती जास्त कमतीची आहे. आता सगळे मला तेच विचारतात इंटरव्ह्यूमध्ये की तुझं वाक्य आहे की मी नाही फेडणारा नवस, म्हणजे तू फेडणार आहेस का नवस? सो ते खूप इंटरेस्टिंग रोल आहे, खूप इम्पॉर्टंट रोल आहे. अँड आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि त्याची धमाल मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण मला गोष्ट सांगायची नाही. पण यावेळेस कोकण रेल्वे आहे, मागच्या वेळेसचा प्रवास बसनी होता आणि सगळी दिग्गज मंडळी आहेत. सचिन सर आहेत, सुप्रियाताई आहेत, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ सर आहेत, सिद्धार्थ जाधव आहेत, वैभव मांगले आहेत, संतोष पवार आहेत, हेमल इंगळे आहे.
आणि अनेक कलाकार आहेत, मला सगळ्यांची नावं आत्ता इथे सांगता येणार नाही, ते काही सरप्राईजेस आहेत फिल्ममध्ये. सो मजा येईल तुम्हाला खूप, तुम्ही एन्जॉय कराल. कलाकारासाठी बाप्पा म्हणजे कलेचं दैवत आहे, तर कलाकार म्हणून तू बाप्पा तुझ्यासाठी कसं आहे? बाप्पा मित्र आहे. बाप्पाशी बोलू शकतो, भांडू शकतो, तक्रार करू शकतो. त्यामुळे बाप्पाशी माझं नातं आहे ते खूप असं बोलीभाषेतलं नातं आहे. म्हणजे मी डिस्कस करू शकतो बाप्पाशी की असं झालं, अमुक झालं, बरोबर नाही, मला पटलेलं नाही, तुझी चूक झाली वगैरे, असं बाप्पाला म्हणू शकतो. असं माझं नातं तरी असं आहे. आणि तो बिचारा ऐकतो माझं, आणि तो त्याच्यातनं जे योग्य आहे ते करत राहतो. सो बाप्पाचं अस्तित्व माझ्या आयुष्यात काय हे असं इंटरव्ह्यू 4 ओळीत सांगण्यासारखं नाही, पण अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याला माझ्या आयुष्यात. बाप्पाकडून काय मागितलं यावर्षी? फर्स्ट रँक. फर्स्ट रँक मागितली आहे का? बाबांनी सांगितली फर्स्ट रँक की काय तू स्वतः मागितली? दरवर्षी. दरवर्षी. आणि दरवर्षी मिळते? हां. दरवर्षी मिळते. मायराला, राघवला ते दोघे टॉपर्स आहेत. ते परत त्याचं श्रेय लीनाचं आहे, माझं नाही. लीना त्यांचा अभ्यास यांच्याकडे, दॅट इज हर. ती ते सगळं छान करते. आणि दोन्ही मुलं गुणी आहेत, म्हणजे समोर आहेत म्हणून नाही, पण दोन्ही मुलं गुणी आहेत. हाच बाप्पाचा आशीर्वाद आहे ना, अजून काय वेगळा आशीर्वाद देणार बाप्पा. येस. तुमच्या या गोड फॅमिलीला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच, आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल. गणपती बाप्पा थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.